याच्यामध्ये आता बघत असताना आपल्याला हा पुढचा जो श्लोक आहे तो म्हणजे आपल्याला 17वा श्लोक येतो की त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर बस्तीच्या संदर्भामध्ये इथून पुढे माहिती मिळत जाते. मग उत्तर बस्तीचा जेव्हा आपण विचार करतो तर तो कशा पद्धतीनं किंवा उत्तर बस्ती जो आहे तर तो कशा पद्धतीनं द्यायचा किंवा कोणामध्ये द्यायचा, त्याचा उपयोग कसा होतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता हे बघत असताना 17वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये बस्तौ रोगेषु नारीणां योनी गर्भाशयेषु च द्वित्र आस्थापन शुद्धेभ्यो विदध्यात् बस्तिमुत्तरम् आतुराङ्गुलमानेन तन्नेत्रं द्वादशाङ्गुलं वृत्तं गोपुच्छवत्मूलम् अध्यायो कृतकर्णिकम्. ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हा बस्ती जेव्हा द्यायचा तर आपल्याला ते कशासाठी मध्ये द्यायचं आहे तर बस्तौ रोगेषु नारीणां योनी गर्भाशयेषु च, असे काही बस्ती की जे आपल्याला योनी रोगांमध्ये वापरायचे आहेत तर त्या संदर्भामध्ये सांगतात. आता हे योनी रोगांमधले जेव्हा आपण बस्तीचा विचार करतो तर हे कोणते कोणते बस्ती आहेत आणि त्याचा कसा कसा उपयोग होतो हे आपल्याला बऱ्याच वेळेला आपण प्रॅक्टिकली बघतच असतो की उत्तर बस्तीचा उपयोग किती जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ओव्हरऑल पेशंट्स मध्ये दिसत असतो. सो ह्या दृष्टीने जे आहे ना तर ते महत्वाचं आपण ह्याच्या पुढचं वाचतो आहे. सो बस्तौ रोगेषु नारीणाम रोगेषु म्हणजे स्त्रियांच्या रोगांमध्ये हा बस्ती दिला जातो विशेषत्वाने. आणि कुठे दिला जातो तर योनी गर्भाशयेषुच्या, योनी गर्भाशयेषु रोगेषु नारीणाम, असं म्हणजे काय, योनी आणि गर्भाशयाचे जे रोग सांगितलेले आहेत त्या रोगांच्या संदर्भामध्ये बस्ती देत असताना त्याचा उपयोग कसा होतो तर हे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि द्वित्रास्थापन शुद्धेभ्यो विदध्यात् बस्तिम उत्तरम, उत्तरम बस्तिम उत्तर मार्गेण दीयते इति उत्तर बस्ती, आणि म्हणून त्याचं नाव उत्तर बस्ती असं आहे. उत्तर मार्गेण म्हणजे काय तर आपण बघितलं की आतापर्यंतचा हा संपूर्ण जो बस्तीचा विधी सांगितलेला आहे तर तो आतापर्यंत जो आहे तो गुदमार्गाच्या बस्तीमधला सांगतात. आता ह्याच्या पुढे उत्तर मार्गातला बस्ती म्हणजे गुदाच्या उत्तर भाग म्हणजे त्याच्यापेक्षा वरच्या ठिकाणहून दिला जाणारा. आता वरच्या ठिकाणहून म्हणजे काय तर त्याच्यावरती दोन आपल्याला छिद्र दिसतात किंवा ज्याला आपण बहिर्मुख स्रोत असं म्हणतो ती दिसतात. मग ही कुठली तर त्या बहिर्मुख स्रोतसांमधलं एक महत्वाचं म्हणजे मूत्रवाह किंवा ज्याला आपण युरिनेशन चं ऑरिफाईस म्हणतो तर ते, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे ज्याच्यामधून पिरियड्सच्या संदर्भामध्ये स्राव होतात ते. तर असं ज्या वेळेला आपण हे बघतोय ना तर त्यावेळेला याला उत्तर बस्ती असं म्हटलेलं आहे. आता हा उत्तर बस्ती जो आहे ना तर त्याचा उपयोग कसा होतो तर हे आता पुढे सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बस्तौ रोगेषु नारीणां योनी गर्भाशयेषु च द्वित्रास्थापन शुद्धेभ्यो द्वित्र आस्थापन शुद्धेभ्यो म्हणजे आस्थापनाने आधी शुद्ध होऊन मग विदध्यात बस्तिमुत्तरम म्हणजे आस्थापन बस्ती देऊन आणि मग त्याच्यामध्ये याचा उपयोग करावा. 2 किंवा 3 द्वित्र आस्थापन शुद्धेभ्यो म्हणजे उत्तर बस्ती द्यायचा असेल ना तर त्याच्या आधी आपण त्या ठिकाणी काय द्यायला पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा हे वापरायला हवं की आपल्याला जो आस्थापन बस्ती आहे तो आपल्याला द्यायचा आहे. मग हे करत असताना आस्थापन बस्ती कशासाठी ह्याचा सुद्धा एकदा विचार येतो किंवा काही पेशंट सुद्धा विचारत असतात की उत्तर बस्ती द्यायचं आहे तर मग हे कशासाठी करायचं आहे तर त्याचं कारण असं असतं की ज्या वेळेला आपल्याला आपण उत्तर बस्तीचा विचार करत असतो तर त्यावेळेला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे ना तर तो म्हणजे पहिल्यांदा तिथे वाताचं अनुलोमन असायला पाहिजे, म्हणजेच तो बस्ती जो आहे तर त्याचा परिणाम जो आहे ते उत्तम पद्धतीनं आपल्याला गर्भाशयावरती मिळेल. मग त्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो ना तर त्यावेळेला उत्तर बस्ती जो आहे तो देण्यापूर्वी द्वि किंवा त्रि 2 किंवा 3 असे हे पहिल्यांदा आस्थापन बस्ती द्यायला पाहिजेत. आस्थापन नाम निरुहणम, मग निरुह बस्ती जेव्हा आपण असे 2 किंवा 3 वापरतो मग काय होतं तर वाताची गती त्यामध्ये प्राकृत होत असते. वाताची गती प्राकृत झाल्यामुळं काय व्हायला लागतं तर वाताची गती प्राकृत झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ज्या वाताच्या गतींमुळं उत्तर बस्ती बऱ्याच वेळेला जात नाही किंवा
त्याला रेझिस्टन्स फील होतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या कमी होतात आणि म्हणून स्नेहस्वेदन आणि उत्तर बस्ती हे करण्यापूर्वी स्नेहस्वेदन बस्ती आणि मग उत्तर बस्ती असा क्रम बऱ्याच वेळेला आपण वापरत असतो. मग हे किती द्यायचे तर 2 किंवा 3 आधी निरोह देऊन घ्यायचे असं म्हटलंय. तर असं करत असताना स्नेहस्वेदन बस्ती उत्तर बस्ती अशाही पद्धतीनं जर दिलं ना तर त्याचा परिणाम अतिशय चांगला येतो असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आतुरांगुलमानेन तन्नेत्रम द्वादशांगुलम वृत्तम गोपुच्छवत्मूलम अध्यायो कृतकर्णिकम. आता ह्याच्यामध्ये बस्ती देत असताना तो कसा द्यायला पाहिजे आतुरांगुलमानेन तर चित्रम द्वादशांगुलम. उत्तर बस्तीची कर्णिका किंवा नळी जी आहे बस्ती नेत्र जे आहे तर ते किती असावं कसं असावं हे त्याच्यामध्ये सांगतात. मग हे कसं असायला पाहिजे आतुरांगुलमाने न म्हणजे काय तर अंगुलमान अंगुली प्रमाणानुसार. मग अंगुली प्रमाण कुठलं तर आतुर म्हणजे जो रुग्ण आहे त्याच्या अंगुलीच्या नुसार हे करावं. तन नेत्रम द्वादशांगुलम 12 अंगुळ नेत्र हे असायला पाहिजे. म्हणजे हे लेंथ जी सांगितलेली आहे उत्तर बस्तीच्या काय म्हणू आपण ज्याला कर्णिकेचे कृतकर्णिकम कर्णिका असणार असं हे बस्ती नेत्र जे आहे ते 12 अंगुळ असं असायला पाहिजे. आणि वृत्तम गोपुच्छवत म्हणजे गाईच्या शेपूट प्रमाणे ते असायला हवं, गोलाकार असायला हवं. म्हणजेच काय तर गुळगुळीत त्याच्यामध्ये पण असायला पाहिजे. आणि मध्ययोहो कृतकर्णिका त्याच्या मध्यावरती कर्णिका असायला पाहिजे. आपण बुधाच्या संदर्भामध्ये बस्ती नेत्र जे बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा कर्णिका होत्या, पण त्याच्यामध्ये 2 कर्णिका होत्या तर इथे 1 कर्णिका असायला पाहिजे असं सांगितलंय. आणि मध्यावरती म्हणजे 12 अंगुळ जर का ते संपूर्ण आहे ना तर 6 अंगुळावरती ती कर्णिका असायला पाहिजे. मग ती कर्णिका कशासाठी सांगितलेली असणार आहे 12 अंगुळांचा जर आपण विचार केला तर जो आहे ना तर उत्तर बस्ती पण ज्या वेळेला देणार तर ही आपण बघितली की थोडीशी ब्लाइंड प्रोसिजर असते. याचा अर्थ काय तर आतपर्यंत काही आपल्याला दिसत नाहीये. मग आतमध्ये आपण किती जातोय आणि कुठे थांबायचं आहे हे कुठे थांबायचं हे सांगण्यासाठी ही कर्णिका असते. सो मध्यावरती म्हणजे 6 अंगुळांवरती ही कर्णिका असायला हवी. त्याच्यानंतर सिद्धार्थक प्रवेशायम सिद्धार्थक म्हणजे मोहरी तर त्याचा जो कर्णिका जी आहे आणि बस्ती नेत्र जे आहे तर त्याचं छिद्र केवढं पाहिजे तर ज्याच्यामधनं फक्त एक मोहरी पास होऊ शकेल एवढ्या आकाराचं हे छिद्र असायला पाहिजे. आणि श्लक्ष्णो हेमादी संभवम श्लक्ष्णो म्हणजे अतिशय गुळगुळीत चांगलं ते असायला पाहिजे. कुठेही खरखरीतपणा त्याला रेषा आहेत किंवा एखादं टोक बाहेर आलंय असं कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये नाही असायला पाहिजे. आणि हेमादी संभवम हेमादी हेम नामक सुवर्णम सुवर्णाचं हे बनवायला पाहिजे. आता हे सुवर्णाचं बनवणं हा भाग कितपत ठीक आहे पण इतर पण म्हटलेलं आहे हेम आदी संभवम. सो याच्यामध्ये उत्तम पद्धतीचं कोणतंही धातू आपण वापरू शकतो. मग तिथे रजत किंवा लोह हे सुद्धा धातू आपण वापरू शकत असतो. किंवा आता जर बघितलं तर पितळ्याचे सुद्धा बनवलेले आपल्याला मिळतात. तर ह्या पद्धतीनं तो जो बस्ती नेत्र आहे तर तो ह्या पद्धतीनं बनवायला हवा. त्याच्यानंतर तो कसा असायला हवा ते अजून पुढे वर्णन करतात. त्याच्यामध्ये कुंद अश्वमार सुमनाहा पुष्प वृंतोपमम दृढम. त्याचं वृंतोपम दृढ तो दृढ कसा असायला पाहिजे कुंदाची फुलं जी असतात किंवा अश्वमार म्हणजे कण्हेरीची जी फुलं असतात तर त्याचा पुष्पाचा वृंत जसा दृढ असतो तर त्या पद्धतीनं हा वृंत जो आहे तो दृढ असायला पाहिजे. आणि तस्य बस्ती ही मृदू लघु मात्रा शुक्ती विकल्प्यवा. त्याचा जो बस्ती आहे तो कसा तसा बस्ती मृदू लघु मात्रा शुक्ती विकल्पेवा. आता हा जो बस्ती द्यायचा तर त्याच्यासाठी जो बस्ती जोडावा लागतो. आता हे आपण जे 12 अंगुळ बघितलं तर ते नेत्राच्या संदर्भामध्ये बघितला. मग त्याला जो बस्ती पोटक जो जोडायचा आहे तो कसा असायला पाहिजे तस्य बस्ती ही मृदू तो अतिशय मृदू असायला पाहिजे, छोटा असायला पाहिजे, लघु असायला पाहिजे, लघु मात्रा म्हणजे छोटी मात्रा त्याच्यामध्ये मावायला पाहिजे असं असायला पाहिजे. आणि शुक्ती विकल्प्यवा शुक्ती विकल्प म्हणजे काय तर त्याच्यामध्ये किती मावायला पाहिजे तर 2 तोळ किंवा एक शुक्ती ज्याला आपण म्हणतो तेवढं त्याच्यामध्ये मावायला पाहिजे. म्हणजे 20 ml ची आपली सिरिंज आपण नॉर्मली लावतो तेवढं. आता 20 ml जो आहे ना तो काही गर्भाशयाचा आपण आतमध्ये असणारा किंवा तेवढी कपॅसिटी नाही आहे गर्भाशयाची. मग हा जो बस्ती आहे ना तो फॉर्निक्स मध्ये दिलेला आहे हे जाणवतं कारण 20 ml एवढी जी मात्रा आहे ती फॉर्निक्स मध्ये जाऊ शकते बरोबर. त्याच्यानंतरचं जे आहे
त्याच्यामध्ये तस्य बस्ती लघुर मात्रा शुक्ती विकल्प्य वा तथ स्नात अशितस्य अस्य स्नेह बस्ती विधानतः रुजो सुख उपविष्टस्य पीठे जानुसमो मृदौ. आता हा जो बस्ती द्यायचा आहे तो बस्ती कसा द्यायचा हे सांगतायत. त्याच्यामध्ये तस्य बस्ती अथ स्नात अशितस्य अस्य म्हणजे जेव्हा बस्ती द्यायचा आहे त्यावेळेला अंघोळ झाल्यानंतर हा बस्ती द्यायचा. अशितस्य खाल्लेला असताना हा बस्ती द्यायचा. स्नेह बस्ती विधानतः स्नेह बस्तीच्या विधानाप्रमाणे याची सर्व विधानं आहेत. म्हणजे स्नेह बस्ती देताना जे जे नियम आपण सांभाळतो ते सगळेच्या सगळे नियम या ठिकाणी लागू असायला हवेत. त्याच्यानंतर रुजो सुख उपविष्टस्य सरळ रुजू नाम सरळ सरळ बसल्यानंतर उपविष्ट सुखाने जो बसलेला आहे पीठे जानुसमे मृदौ जानुसम जानुतुल्यासन म्हणजे साधारण गुडघ्या एवढ्या उंचीच्या आसनावरती बसायचं आहे. ते आसन मृदू असायला पाहिजे आणि सुखाने बसता येईल अशा पद्धतीनं असायला पाहिजे. आता ही जी पद्धत सांगितलेली आहे ना तर ती उत्तर बस्ती जी आहे ती मूत्रमार्गामध्ये दिलेला जो आहे बस्ती त्याबद्दल सांगतात. रुष्टे मेढ्रे स्थितेच अर्जौ शनै स्रोतो विशुद्धये. रुष्ट मेढ्र म्हणजे मेढ्र जे आहे ते रुष्ट झाल्यानंतर हर्षित झाल्यानंतर त्यामध्ये अर्जौ अर्जौ म्हणजे रुजू पद्धतीनं त्याच्यामध्ये घालायला जो बस्ती नेत्र आहे ते त्या पद्धतीनं प्रविष्ट करायला हवं. आता हे करत असताना अजून कसं असायला पाहिजे तर शनैही हे असं म्हटलेलं आहे. म्हणजे शनैही म्हणजे काय तर हळूहळू. तर हे बस्ती नेत्र जे आहे ना ते हळूहळू आत पास करायला हवं. आता हे बस्ती नेत्र जे आपण आत पास करणार आहोत तर त्याच्यामध्ये हे हळूहळू घाला असं का म्हटलेलं आहे याचाही विचार करायला पाहिजे. तर ज्या वेळेला खूप पटकन किंवा फास्ट अशा ह्या प्रोसिजर्स होतात तर त्यावेळेला काही आपण ज्याला हे म्हणतो की रप्चर होणं वगैरे तर तसे चान्सेस असतात आणि तसं होऊ नये या दृष्टीने म्हणून हे रुजू आणि शनैही असं घालायला पाहिजे. आणि हे बस्ती नेत्र प्रविष्ट करण्याचं कारण काय तर स्रोतो विशुद्ध येईल स्रोतसांमध्ये शुद्धता यावी या दृष्टीने हा आपण बस्ती नेत्र जो आहे तो प्रविष्ट करत आहोत. राईट. सो त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे आता बस्ती उत्तर बस्ती देण्याची प्रोसिजर जी आहे आताची सध्याची ती बऱ्यापैकी याच्यापेक्षा आपण इतर इन्स्ट्रुमेंट्स वापरून करत असतो त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया. हा स्रोतो विशुद्ध हे सूक्ष्म शलाकाम. आता ही जी आहे ना तर ती सूक्ष्म शलाका त्याच्यामध्ये प्रविष्ट करायची आहे. सूक्ष्म शलाकाम प्रणयेत म्हणजे न्यावी. सूक्ष्मां शलाकां प्रणयेत तया शुद्धे अनुसेवनी. अनुसेवनी म्हणजे काय तर जी सेवनी आहे तर त्याला अनुलक्षून किंवा त्या सेवनीला सेवनीच्या मार्गाच्या दृष्टीने ही जी शलाका आहे ती हळूहळू आतमध्ये प्रविष्ट करायची आहे. तर ह्या पद्धतीनं प्रविष्ट करत असताना सूक्ष्म ती शलाका आहे ती आपण प्रविष्ट केलेली आहे. आमेहनांतम नेत्रांच्या निष्कंपम गुदवत्ततः. हे कुठेपर्यंत घालायचंय आतमध्ये तर आमेहन अंतम संपूर्ण मेहन जे आहे तर त्याच्या टोकापर्यंत म्हणजे जो प्रॉक्सिमल आणि डिस्टल एंड हे आपण म्हणतो. डिस्टल म्हणजे लांबचं तर प्रॉक्सिमल एंड जे आहे तिथेपर्यंत हे नेत्र प्रविष्ट करायचं आहे. आणि निष्कंपम गुदवत्ततः ज्या पद्धतीनं गुदुबस्ती दिला त्याच पद्धतीनं निष्कंप जे हात थरथरून चालणार नाही. तर एका सर्जनचं उत्तम लक्षण किंवा सर्जनचं उत्तम क्वालिटी कुठली असते तर त्याचे हात थरथरले नाहीत पाहिजे ही त्याची क्वालिटी असते. सो हात न थरथरता हा जो उत्तर बस्ती आहे तर तो प्रविष्ट करायचा आहे. हा उत्तर बस्ती प्रविष्ट करत असताना अजून एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की निष्कंप आणि काय म्हणू रुजू सरळ या पद्धतीनं घालायला पाहिजे. पीडिते अंतर्गते स्नेह बस्ती क्रमोहितः. आणि मग पीडिते म्हणजे जो बस्ती पुटक आहे त्याचं पीडन करून अंतर्गते स्नेह जो घेतलेला आहे तो आतमध्ये प्रविष्ट करवावा. आणि आत प्रविष्ट झाल्यानंतर स्नेह बस्ती क्रमोहितः स्नेह बस्तीच्या प्रमाणे तो क्रम जो आहे तर त्या पद्धतीनं तो क्रम जो आहे तो फॉलो करायला पाहिजे. म्हणजेच काय तर स्नेह बस्तीचे सगळे जे नियम आहेत ना तर ते या ठिकाणी आपल्याला नियम पाळायचे आहेत. म्हणजे हा देत असताना जो बस्तीचं वर्णन आलेलं आहे तर तो
जे आपण मेल युरेथ्रा म्हणतो तर त्याच्यामध्ये प्रविष्ट कसा करावा ह्या दृष्टीने पुढे पूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पीडिते अंतर्गते स्नेहे स्नेह बस्तिक्रमोहितः बस्ती अनेन विधिना दत्त स्त्री चतुरोपि वा. अशा पद्धतीने बस्ती किती द्यायचा आहे? 3 वेळा किंवा 4 वेळा असा द्यायचा आहे. अनुवासन वच्छेषम सर्वम एव अस्य चिंतयेत. अनुवासन बस्तीप्रमाणे बाकीची सगळी जे विधान आहे तर ते या पद्धतीने इथे आपल्याला द्यायला पाहिजे. आता इथे ज्या वेळेला आपण आत्ताच्या पद्धतीमध्ये किंवा आत्ताचे इन्स्ट्रुमेंट्स यूज करून करतो तर आता ही कर्णिका एकतर बस्ती नेत्र आहे ते 12 अंगुळ बनवायचं आहे. त्याच्यामध्ये मध्यावरती एक कर्णिका बनवायची आहे. 12 अंगुळापैकी 6 अंगुळ ऑलमोस्ट प्रविष्ट होणार आहे. बाकीचा मागचा जो भाग आहे त्याला बस्ती पुटक आपण जोडणार आहोत. तो बस्ती पुटक आहे त्याच्यामध्ये आपण स्नेह घ्यायचा आहे आणि हा स्नेह आपण जेव्हा घेतो तर तो स्नेह जो घेतलेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये इथे सांगतात की हा जो स्नेह घेतलेला आहे ना तर तो स्नेह आपण इथे विशेष पद्धतीने म्हणजे स्नेह जो आहे तो प्रविष्ट झाल्यानंतर आपण कुठल्या त्याच्यामध्ये फॉलो करायचा आहे किंवा कुठला क्रम फॉलो करायचा आहे तर हा क्रम जो आपल्याला फॉलो करायचा आहे ना तो म्हणजे आपल्याला स्नेह बस्तीचा क्रम फॉलो करायचा आहे. आणि हा जो आपण स्नेह बस्तीचा क्रम फॉलो करतो तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आपल्याला त्याच्यामध्ये दिसते की खाऊन करायचं आहे एक तर ते करत असताना. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे ज्या वेळेला आपण करतो आहे स्नेह प्रविष्ट करतो आहे तर जानुतुल्य आसनावरती त्या पेशंटला आपल्याला बसवायचं आहे. जानुतुल्य आसनावरती बसून मग हा संपूर्ण क्रम आपल्याला करायचा आहे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये रुजू आणि सरळ म्हणजे सरळ अर्थात रुजू असं आपल्याला ते बस्ती नेत्र प्रविष्ट करायचं आहे. आणि ते बस्ती नेत्र प्रविष्ट करत असताना आपल्याला ती डिरेक्शन कुठली असायला हवी तर ही जी डिरेक्शन आहे ती विशेष करून आपण बघतो की सीवनीच्या अनुषंगाने अशी असणारी ती डिरेक्शन असायला पाहिजे. या संपूर्ण पद्धतीनं आता जो आपण बघितला तर त्या पद्धतीनं आपल्याला हा बस्ती वापरायचा आहे. आणि हे करत असताना अजून एक महत्वाचा भाग असा येतो की हे सगळं जे सांगितलेलं आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी आजकाल आपण इन्स्ट्रुमेंट वेगळी वापरत असतो. मग ही वेगळी इन्स्ट्रुमेंट कुठली असतात तर आता आपण बघतो की इन्फंट फीडिंग ट्यूब असते तर त्यांनी बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी करत असतो. तर इन्फंट फीडिंग ट्यूबनी करत असताना त्याच्यामध्ये काही एक आपल्याला ऍडव्हान्टेज म्हणून तर ते सुद्धा त्याच्यामध्ये मिळत असतं. तर हे ऍडव्हान्टेज कुठलं आहे तर विशेष करून फ्लेक्झिबल ट्यूब असते. तर ही फ्लेक्झिबल ट्यूब असल्यामुळे काय घडतं तर ट्यूब फ्लेक्झिबल असल्यामुळे तिथे ट्रॉमा होण्याची शक्यता खूप कमी राहते. स्टराईल प्रिकॉशन्स खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जातात कारण प्री स्टराईल अशा ह्या ट्यूब्स मिळू शकतात. दुसरी एक महत्वाचा भाग असा आहे की इन्फंट फीडिंग ट्यूब जी आहे ना तर ती ट्रान्सपरंट असते त्याच्यामुळे त्याच्यामधनं जात असताना म्हणजे द्रव्य पास होत असताना सुद्धा आपल्याला दिसतं. सो ते योग्य पद्धतीने जात आहे की नाही ह्या सुद्धा गोष्टी दिसतात. सो याही पद्धतीने इन्फंट फीडिंग ट्यूब वापरून विशेष करून मेल युरेथ्रामध्ये उत्तर बस्ती देण्यासाठी आपल्याला ह्याचा वापर करता येत असतो. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आपण फिमेल युरेथ्रामध्ये जे वापरलं जातं त्या पद्धतीनं आपण पुढचं बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये अथ स्नात अशितस्य स्नेह बस्ती विधानतः ऋजौ सुखोपविष्टस्य पीठे जानुसमे मृदौ पृष्ठे मेढ्रे स्थिते च अर्जौ शने स्रोतो विशुद्धय. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा पास करणार आहोत तर त्यावेळेला मेल युरेथ्रामध्ये पास करताना हर्षित मेढ म्हणजे ह्या पद्धतीनं ते मेढ पकडून मगच ते पास करायचं आहे. सूक्ष्मां शलाकां प्रणयेत शुद्धे अनुवासिनीं आमेहनान्तं नेत्रं निष्कामं गुदवत्ततः आणि पीडिते अंतर्गते स्नेहे स्नेह बस्ती क्रमोहितः बस्ती अनेन विधिना दत्तात स्त्री चतुरोपि वा. 3 किंवा 4 बस्ती या पद्धतीने असे आपल्याला बस्ती देता येत असतात ह्याच्यामध्ये. आणि मग हे बस्तीचे जे काल आहेत किंवा हे बस्तीचा आपण ज्या वेळेला वापर करणार आहोत तर मग त्या वेळेला आपल्याला तिथे आणखीन कुठला क्रम वापरायचा आहे तर अनुवासन बस्तीप्रमाणे सर्व आपल्याला तिथे चिकित्सा किंवा चिकित्सेचा उपक्रम आपल्याला तिथे फॉलो करायचा आहे. मग अनुवासन बस्तीचा चिकित्सेचा किंवा अनुवासन बस्तीचा उपक्रम काय होता तर हे जे आहे ना हे आता तुम्हाला होमवर्क साठी मी देते. सो बस्ती चिकित्सेमध्ये किंवा अनुवासन बस्ती चिकित्सेमध्ये विशेषत्वाने आपण कोणकोणत्या गोष्टी फॉलो केल्या किंवा फॉलो करणार आहोत तर ते तुम्ही लिहून त्याप्रमाणे ग्रुपवरती पाठवायचं आहे. याच्यानंतरचा जो श्लोक येतो त्याच्यामध्ये उत्तर बस्ती स्त्रियांच्या बाबतीमध्ये
तर हा 77वा श्लोक आहे. ओके, सो याच्यामध्ये कसा द्यावा हे आपण बघूया. एक मिनिट हा. हा, त्याच्यामध्ये स्त्रीणाम आर्तवकाले तु योनी गृह्णाति अपावृते विदधीत तदा तस्मात् अनृतौ अपि च अत्यये योनी विभ्रंशशूलेषु योनी व्यापत असृग्दरे नेत्रं दशांगुलं मुद्ग प्रवेशं चतुरंगुलम् अपत्यमार्गे योज्यं स्यात् व्यंगुलं मूत्रवर्त्मनि मूत्रकृच्छ्रविकारेषु बालानां तु एकांगुलं प्रकुंचो मध्यमा मात्रा बालानां शुक्तिरेव च. आता हे कसं वापरायचं किंवा कशा पद्धतीनं द्यायचं आहे, तर स्त्रीणाम आर्तव काले तु योनी गृह्णाति अपावृते. आता स्त्रियांच्या आर्तव कालामध्ये म्हणजे ज्या वेळेला रजस्राव चालू आहे या काळामध्ये काय होतं, गर्भाशयाचं दार जे आहे ते योनी अपावृत आर्तवकाली जे आहे ते 4थ्या दिवसापासून पुढे जे आहे ते ओपन असतं. स्त्रीणाम आर्तव काले तु योनी गृह्णाति अपावृते विदधीत तदा तस्मात् अनृतौ अपि च अत्यये. म्हणजे आता ऋतुकालामध्ये हा बस्ती द्यायचा आहे. आर्तव काल म्हणजे रजोदर्शन झाल्यानंतर जो ऋतुकाल चालू होतो त्याला आर्तव काल असं म्हटलेलं आहे. ऋतू आर्तव या अर्थाने. आणि ते केव्हा, तर पिरियडच्या साधारणपणे 4थ्या दिवसापासून ते ऋतुस्थ द्वादश निशाः पूर्वास्तिस्रोत्र निंदिताः 3 रात्री सोडून पुढचा जो द्वादश काल 12व्या दिवसापर्यंतचा काल आहे त्या काळामध्ये हा उत्तर बस्ती देऊ शकत असतो. अपावृत, आवृत म्हणजे काय, तर झाकलेला. अपावृत म्हणजे ओपन, म्हणजेच त्यावेळेला स्त्रियांच्या ठिकाणी जो योनिमार्ग आहे तो ओपन आहे आणि म्हणून त्या काळामध्ये हा उत्तर बस्ती देता येतो. आणि विदधीत तदा तस्मात्, आणि म्हणून हा उत्तर बस्ती त्यावेळेला करायचा आहे. आणि अनऋतौ अपि च अत्यये, अनऋतौ म्हणजे ऋतू नसताना सुद्धा अत्यय कालामध्ये हा बस्ती आपण देऊ शकतो. याचाच अर्थ काय, तर ज्या वेळेला 12 दिवस सुद्धा उलटून गेलेले आहेत आणि मग काही विशेष करून अत्यय काल आहे म्हणजे इमर्जन्सी आहे, तर त्या काळामध्ये आपण देऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही बघा की इमर्जन्सी असताना ह्या गोष्टी एक वैद्य करू शकतो असं प्रत्येक ठिकाणी रेफरन्स हा आलेला आहे. मग हे कशासाठी द्यायचं आहे, तर योनी विभ्रंश शूलेषु योनी व्यापत असृग्दरे. आता कोणत्या कोणत्या केसेसमध्ये हे वापरायचं आहे, तर योनी विभ्रंशम, योनी भ्रष्ट होत असेल तर, मग ज्याला आपण 1st डिग्री 2nd डिग्री 3rd डिग्री प्रोलॅप्स म्हणतो अशा ठिकाणी ते वापरायचं आहे. योनी शूल असताना या गोष्टी वापरायच्या आहेत. म्हणजेच काय, तर योनीच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे शूल, मग त्याच्यामध्ये आताच्या कंडिशन्स मध्ये आपण बघतो की PIDचे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या पद्धतीने बस्ती उत्तर बस्ती देता येत असतात. मग त्याच्यामध्ये पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस असतील किंवा एंडोमेट्रियल पॉलिप्स असतील अशा केसेसमध्ये सुद्धा आपल्याला उत्तर बस्ती वापरता येतात. आणि योनी व्यापत असृग्दरे, योनी व्यापत असताना सुद्धा हे बस्ती वापरायचे आहेत. मग योनी व्यापत म्हणताना संपूर्ण 20 योनी व्यापत जे आलेले आहेत ना त्याच्यानुसार हा बस्ती वापरायचा आहे. आणि असृग्दर रक्तप्रदर असताना सुद्धा हा बस्ती आपण वापरू शकत असतो. आता रक्तप्रदर असं म्हणत असताना त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर ज्याच्यामध्ये रक्तस्राव जास्ती आहे, इंटरमिटंट आहे, एक 4च दिवसांमध्ये होतो पण खूप हेवी आहे, अशा सगळ्या केसेसमध्ये आपल्याला हा उत्तरबस्ती वापरता येत असतो. मग आता ही उत्तरबस्तीची इन्स्ट्रुमेंट्स आहेत तर ती कोणती आणि कशी वापरायची हेही सांगितलंय. पण त्याच्या आधी अजून आपण इंडिकेशन्स थोडेसे बघायला हवेत असं मला वाटतं. तर योनी विभ्रंश शूलेषु असं म्हटलेलं आहे. तर योनी विभ्रंश, योनी भ्रष्ट होते. मग त्याच्यामध्ये काय, तर स्थानभ्रष्ट या अर्थाने अभ्रष्ट. मग तिथे स्थानभ्रष्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण आताच्या सध्याच्या काळामध्ये बघतो की रेक्टोसील आहे, सिस्टोसील आहे किंवा 1st डिग्री प्रोलॅप्स आहे, 2nd डिग्री प्रोलॅप्स आहे, 3rd डिग्री प्रोलॅप्स आहे, प्रोसिडेन्शिया आहे. अशा सगळ्या केसेसमध्ये आपल्याला हा उत्तरबस्ती वापरता येत असतो. मग उत्तरबस्तीच्या मुळे काय होणार आहे, तर योनीचं दारढे उत्पन्न होतं आणि म्हणूनच त्याचा परिणाम आपल्याला चांगला आलेला दिसतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्या ठिकाणी अशी दिसते की शूलेषु, योनी शूलेषु, योनीच्या ठिकाणी शूल असताना सुद्धा हा उत्तरबस्ती आपल्याला वापरता येत असतो. म्हणजे वेगवेगळे जे पेन्स आहेत ड्युरिंग मेन्सेस किंवा मेन्स्ट्रुअल पेन सोडून इतर वेळेला सुद्धा पेन असेल तरी सुद्धा त्याचा परिणाम चांगला येतो. आणि योनी
व्यापत 20 योनी व्यापदांमध्ये आणि अश्रुदर रक्त प्रदरामध्ये सुद्धा त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसतो. सो ह्या संपूर्ण काळामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा उत्तर बस्ती वापरायचा आहे तर तो आर्तव कालामध्ये म्हणजेच ऋतुकालामध्ये म्हणजेच पिरियडच्या 4थ्या दिवसापासून ते 12व्या दिवसापर्यंत असा हा ऋतुकाल आपण समजून त्या पद्धतीने तो वापरायचा आहे. सो आज आपण याच ठिकाणी थांबूयात आणि नेक्स्ट सेशन जे आहे ते नेहमीप्रमाणे पुढच्या सोमवारी होईल. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायिकपणा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्व आहे सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.